हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्याच जणी. हे टायमिंग होतं संध्याकाळचं, जवळजवळ 7:30ला माझा व्हिडिओ सुरू झालेला आहे. माझं स्वयंपाक जर बघायला गेलं तर थोडंफार चपाती आणि भाजी होती. भात मात्र मी लावणार होते, सोबत गाजराचा हलवा पण मला करायचा होता. म्हणून म्हटलं त्याच्या आधी ड्रायफ्रूट लाडू जे आहेत ते करावं. माझ्याकडे ना ते फुटाणे, तुम्ही काय म्हणता त्याला, फुटाणेच म्हणता ना. हे बघा इथं हे फुटाणे ऑलरेडी हा डबा एक होता आणि सोबतच परवा शिलाने आणलेले पण फुटाणे होते. तिनं पण आणलेले काय ड्रायफ्रूट वगैरे होते. असं द्यायचं म्हटलं तर आपण देईल तेव्हा खातात, मग ते भिजत घातल्यानंतर खातात. म्हणून म्हटलं चला याचे लाडू बनवूया. लाडूचं प्रमाण नानू करतात, पण आता मुलांची स्कूल जे आहे ते सकाळची, जसं मी सांगितलं किट्टोला मला सकाळी 6:30ला 3 डबे द्यावे लागणार आहेत. म्हणजे जाणं ते पुढंच आहे, पण 3 डबे मला तेवढ्या वेळापर्यंत तयार करावे लागणार, ज्याच्यामध्ये 2 नाश्ता आणि 1 फुल जेवण असणार आहे. त्यामुळे मी विचार केला की लाडू जर बनवून ठेवले तर सकाळच्या टायमिंगला मी तिला लाडू स्वरूपात 1 डबा नाश्त्याचा देऊ शकते. बाकी मग इतर पोहे वगैरे हे ते असेल आणि जेवण. म्हणून ते 2 तारीखच आहे, पण त्याच्या आधीच मी स्कूलची आता जी काही तयारी होणार आहे, म्हणजे स्कूल सुरू झाल्यानंतर जी काय आपलं रुटीन असणार आहे त्याची थोडी थोडी पूर्वतयारी मी आताच करून घेणार आहे. तर त्याच्यासाठी मी बाकीचे ड्रायफ्रूट जे तुम्हाला दाखवले तेवढेच घेतलेले आहेत. माझ्याकडे खारीक वगैरे काहीही नव्हतं. खोबरं तर मी घालणार नाही आहे, कारण ते खोबऱ्यानं आणि दादाला कारण नको म्हणून खोबरं स्किप करून टाकलं. सगळे पदार्थ मी तुपामध्ये व्यवस्थित मी भाजून घेत आहे. बरेच जण तूप वापरत नाहीत, पण मी सांगेन की जरूर वापरा, तेवढंच आपल्या पोटामध्ये जातं. बाकी तेल वापरणार असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तूप जरी घातलं तरी ते काही जास्त पित नाही आणि तेल जरी घातलं तरी जास्त पित नाही, कारण ते अखंड कोरडं असतं. त्यामुळे ते फक्त भाजून आपल्याला थोडंसं काढायचं आहे. असं नाही की बाबा ते एकदम असं जसं आता वडा भजी कसं असतं पिलं जातं, तसं हे काय पित नाही. त्यामुळे याच्यामध्ये घातलेलं तूप काय एवढं जास्त शरीरामध्ये जाणार पण नाही, गरजेपुरतंच जाणार आहे. मनुके जे आहेत ते फुगत नाहीत तोपर्यंत आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. मग जसं म्हटलं तूप किंवा तेल, मी ऑलरेडी तूप घेतलं कारण घरामध्ये भरपूर सारं तूप निघतं आहे. मग कशात वापरायचं, देवाला दिवे तर असतातच, कारण देवाला माझा डेली 1 तुपाचा दिवा जो असतो तो असतो. कारण दूध जसं जास्त घेतो तशी साई जास्त निघते, तूप जास्त निघतं. असं रेग्युलर आपण खायचं म्हटलं तर सकाळच्या तर जेवणाला कोणाचा पत्ता नसतो आणि संध्याकाळी असतं, मग त्याच्यामध्ये किती कधी विसरून जातो वगैरे आपण. त्या हिशोबाने माझ्याकडे तूप जास्त शिल्लक राहतं. तर व्यवस्थित सगळं भाजलं. काजू जे आहेत ना त्याचे मी 2 भाग करून घेतले, कारण मधी ना कितीही काजू वरनं चांगला असू दे पण आतमध्ये ना कीड असते, आळे असते. अखंड काजू कधीच तोंडात टाकत जाऊ नका. काजूचे कायम 2 भागच करून तुम्ही खात जावा, कारण 2-3 वेळा मला अनुभव आलेले आहेत. बेकार कडवटपणा येतो, कधी कधी तर आत जाळी असते, आळी असते. त्यामुळे आणि लहान मुलांच्या हातात जर समजा तुम्ही असं मूठ भरून दिलं तर ते तसंच खातात, त्यांना काय कळतं. त्यामुळे ती एक काळजी घ्या. आता सगळं भाजून घेतल्यासोबतच डिंकाला मात्र तूप वापरा जरूर, किंवा तेल वापरा, पण जरूर वापरा जास्त प्रमाणात, कारण तो डिंक त्याच्यामध्येच गेल्यानंतर फुगतो. असं जर याला भाजून घ्यायचं म्हणलं तर डिंक अजिबात भाजत नाही, मोकळा जास्त प्रमाणात. पण तेलामध्ये जो व्यवस्थित भाजला जातो तुपामध्ये तो तसा नॉर्मली भाजत नाही. व्यवस्थित असं पूर्ण फुगला पाहिजे ह्या हिशोबानं. हे बघा वास आला म्हणलं ना, मी काहीही स्वयंपाक करू दे, ते पहिलं पॅन्थर होतं त्याला आता बांधायला लागल्यापासून ते तिथं बाहेर बसते, आता हे आलेलं आहे. डिंक जो आहे तो व्यवस्थित फुगला की आता तो पण मी काढून घेतले. पहिलं जेवढं तूप घातलेलं तेवढं सगळं डिंकाने पिलं. एवढा एकच पदार्थ असा आहे की जे तेल तूप चांगल्या पद्धतीने शोषून घेतं. मकाण्याला मात्र नाही तूप तेल टाकलं तरी चालेल. आणि ऑलरेडी हा मकाणा जो आहे तो मी भाजून ठेवलेला होता, कारण बरेचसे पदार्थ भाजून ठेवलेले होते त्याच्यामध्ये, तेव्हाच हे भाजलेलं होतं. त्याच्यानंतर आता हे भाजत नाही मी डाळी वगैरे, कारण आता मी शक्यतो फ्रीजमध्ये सगळं ठेवून देते. आता हे फुटाणे जे आहेत ना याला काय करायचं, हातानं चोळून घ्यायचं, घासून वरची फोलपाटं काढून घ्यायची. तुम्हाला वाटलं तर तुम्ही फोलपाटं घालू शकता, फोलपाटामध्ये सुद्धा बऱ्यापैकी फायबर वगैरे हे ते असतं, पण शक्यतो ते काढून टाकते, कारण कुठं चव बिघडली, कुठं कडवटपणा आला वगैरे, म्हणून ते काढून पाकडून घेतलं. आणि त्याच्यानंतर थोडंसं तूप टाकून फुटाणे पण मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत तुपामध्ये. यानं काय होतं की सांगते, आधी तर ते कच्चट नसतात, भाजलेलेच फुटाणे असतात. पण जर तुम्ही असंच टाकलं म्हणजे पावडर वगैरे करून, तर त्याने ना कच्चा स्मेल जो आहे ना तो तुमच्या लाडूला येईल आणि तुम्हाला ड्रायफ्रूट लाडू व्यतिरिक्त फुटाण्याचेच लाडू खाल्ल्यागत असं वाटेल. म्हणून थोडंसं तुपामध्ये जर भाजून घेतलं तर त्याची जी कच्चटपणाचं जे आहे ना टेस्ट ती निघून जाते.
आता ते सगळं थंड होतंय तोपर्यंत गाजरं आणून ठेवलेली होती. हलवा करेन म्हणलं. बाकीच्या रेसिपी कोणाला आवडत नाहीत गाजराच्या. जर भातामध्ये वगैरे घालायचं म्हटलं तर एवढं कोणी इंटरेस्ट ठेवत नाही, म्हणून मी शक्यतो हलव्याला प्राधान्य देते. हलवा आज जर केला तर दुसऱ्या दिवशीपर्यंत कधी राहत नाही आहे, एखादा चमचासुद्धा राहत नाही, एवढा आवडीनं हलवा खाल्ला जातो. फूड प्रोसेसरमध्ये खारीक बारीक होते का, मला कमेंट आहे का ताईची रेग्युलर, तर मी तुम्हाला सांगेन की मी कधीच बारीक केलेली नाही. होईल, त्यात कितीही कडक पदार्थ असू दे होतो, पण ते ब्लेड आहे शेवटी, पाता आहे, त्याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. कदाचित ते बोथट होईल किंवा कदाचित ते तुटू पण शकतं. त्यामुळे हार्ड पदार्थ शक्यतो वापरू नका. दैनंदिन जीवनामध्ये जे काय असेल कटिंग वगैरे याच्यासाठी शक्यतो वापर करा. तुमचा जर बिझनेस व्यवसाय असेल आणि तुम्हाला जर खारीक बारीक करून घ्यायची असेल तर तुम्हाला एक सांगेन, त्याच्यासाठी अजून खूप साऱ्या मशिनी आहेत, त्याच्यापेक्षा जास्त थोडेसे पैसे लागतील, पण तशा घ्या, ह्या रेग्युलर वापराच्या आहेत. आणि कधी तर करायचं असेल तर मग थोडंसं कुटून बघा, पण मी तर सांगेन नका करू. असो, तूप टाकल्यानंतर व्यवस्थित मी गाजर जे आहे ते भाजून घेतलं पहिल्यांदा, आवाज येईपर्यंत, आणि मग त्याच्यामध्ये मी साखर घातले. कारण गाजरातलं पाणी आणि लगेच साखर जर टाकलं तर ते साखर, ते तूप आणि गाजरातलं पाणी ते थोडा वेळ घेतं आणि त्यामुळे आपल्याला गॅस जास्त उशीर चालू ठेवावा लागतो. व्यवस्थित पाणी आटलं, जर त्याच्यामध्ये साखर टाकली तर पुन्हा जे साखरेचं पाणी होणार आहे ते लवकर आटलं जातं. ते आटल्यानंतरच मग मी त्याच्यामध्ये दूध ॲड करते. कधी साखरेबरोबर दूध ॲड करू नका, कारण तेवढा वेळ घेतं शिजायला. आणि मी केलेल्या स्टेपनुसार सांगते, लवकर होतो, झटपट होतो. बरेच जण कुकरमध्ये करतात, चांगली गोष्ट आहे, मी पण करते कुकरमध्ये, पण ते अखंड गाजर असेल ना तरी कट करून टाकते, 2-4 शिट्ट्या देते आणि मग ते मॅशरनं मॅश करते आणि मग तो हलवा गोंडेश बाल किती क्यूट दिसतंय. मला काल फूड प्रोसेसरची प्राईज विचारण्यात आलेली होती, तर त्याची प्राईज जी आहे ती 7,718 रुपये. त्याशू का कलती ग बसली, त्याशू कशी बसली, त्याशूला काय पाहिजे, काय पाहिजे, तर त्याला मिरची लागली बघ. हे जे आहे हे शेवटला बारीक करायचं. ओ बाई एवढं लगेच. हे मिक्सरचं आहे ना आपला फूड प्रोसेसर, क्वालिटी हां खूप छान आहे. मम्मी हुचका यायला लागल्यात, हुचके यायल्यात. कोण खाणार, आम्ही तर नाही खाणार. काय जण का नाही खाणार हलवा, पण नाही खाणार ना तुम्ही, हे पण खाणार ते पण खाणार. हलवा कसा आता काय म्हणला, लाडू खाणार नाही, लाडू खाणार, उलट हलवा तर उलट खाणार नाही असं म्हणायला पाहिजे. आता नाही खाणार का, हेल्दी असते ते, हे पण हेल्दी, एक पण खाणार. आता बदलायला लागला काय कॅमेरा चालू, बस ग बस. अरे यांची एक पद्धत आहे, ग बस बस. कायचं ना हळूहळू पुढे ढकलतो. होय, ते पांढरं पांढरं काय लिंक आहे रे, खाऊ लिंक चिटकला माझा दात होता. दादाला लागलं पायाला तुझ्या नादानं. आता हे कुठे वर आणि सोप्यावर येऊ देऊ नको बरं का, सोप्यावर येऊ देऊ नको. काय पण टाकायचं शाई आहे, मलाही टाकते लोक खवा गरमागरम हलवा खा. तुला द्यायचं, तुला द्यायचं, तुला पाहिजे, तुला द्यायचं, द्यायचं. मला तिथे गुंडा कसा गुंड्या कसा हलवा झाल्या मी सगळ्यांना दिला, कारण हे काल जे आणलेले गिफ्ट होतं ना ते द्यायला जाणार होते त्यांच्या घरी. म्हटलं चला खाऊन जातील, मग तिकडून येऊन पुन्हा जेवण. कसं झालंय
कसा झालाय हे बघा, कसा झालाय ए, कसा झालाय? एक नंबर. वय चल घेऊन पुढं. नको आता आपण फोडले. हा जावा की घरी घरी या की त्यांच्या. बर 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 आले आले. हा मेवणा असावा तर असा असावा काय, बँड वाजवायची दाजीची फक्त. आता हे सगळं मिक्स करायचं आहे, कारण मी 2 पार्टमध्ये केलं. जो ओलसरपणा म्हणजे जे मनुके होते ना, मनुके आणि डिंक एका साईडला बारीक केलेला होता आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती टाकलेली होती मी साखर, पिठी साखर. तुम्हाला पाहिजे तर गूळ घालू शकता, पण हो गूळ घालताना गूळ तेलामध्ये वितळवून घाला. तुम्ही जर तो गूळ तुपामध्ये वितळवला तर लक्षात ठेवा तूप आळतं, त्यामुळे तुम्हाला लाडू वळेपर्यंत प्रॉब्लेम येऊ शकतो. तेलामध्ये करा. मी बाकी काही घातलं नाही, थोडीशी साखर घातली. साखर किंचित सुद्धा मी घालणार नव्हते, पण नंतर असं मी थोडीशी टेस्ट घेऊन बघितली तर मला फिकी फिकी टेस्ट जाणवायला लागली आणि गूळ मला घालायचा नव्हता, कारण मला हे लाडू जास्त दिवसासाठी ठेवायचे आहेत. आणि गूळ घातलेला पदार्थ शक्यतो, म्हणजे माझा अनुभव मी सांगते, बाकी मी काय सांगत नाही. नंतर थोडासा आंबूस वास यायला चालू होतो, म्हणून मी याच्यामध्ये गूळ स्किप करून टाकला. जेवढं होता होईल तेवढं कोरडा लाडू ठेवलेला आहे. ना कुठेही वरनं तूप घातलं, ना वरनं कुठं दूध घातलं. एकदम मला कोरडा ठेवायचा होता, जास्त दिवस टिकवायचा असेल तर. आणि इथे ना मी दादाला म्हणत होते की या थोडंसं मला मदत करू लागा, पण दादा दमलेले होते. दादाचे हात दोन्ही दुखत होते, कारण ते कधी कधी घणानं घाव घालावे लागतात ना त्या लोखंडाला वगैरे, त्यामुळे ठीक आहे म्हटलं राहू दे. मग सगळे लाडू वळले आणि ह्या दोघांना बाथरूमला आम्ही झोपायच्या आधी निघून आणतो, कारण घरात कुठं कार्यक्रम नको दारात म्हणून. बघते तर एवढे सुंदर झोपलेले होते. मला खूप बरं वाटलं या दोघांना असं बघून, कारण मी जेव्हा मुंबईला गेले ना आम्ही सगळे, तेव्हाच काय शेरू आणि पॅन्थर दोघं एकत्र झोपले असतील, बसले असतील त्या 2 दिवसामध्ये. अन्यथा एकही दिवस दोन्ही एकत्र राहत नाहीत. शेरू मग चिडचिड आणि मग कधी कधी धावून धावून अंगावर जातो, मग अशी भीती वाटते नाही की कुठं चावायचं वगैरे. आणि पॅन्थर इथं असल्यापासून शेरू शक्यतो आतमध्ये इथं बसायलाच नको म्हणतो. जरी तो असेल तर रिकामा आहे, पुढं टांगणं पटांगणं. 1-2 घरं अशी आहेत ना की ज्यांचा बाहेरून जिना आहे, कोण राहायला नाही आहे त्यांच्या घरातली, तर ती त्यांच्या ह्याच्यावरती जातो, टेरेसवरती जाऊन निवांत रातभर सगळी निगराणी करत, आजूबाजूला कोण येतं जातं त्याचं चालू असतं. पण ही 2 अशी आहेत ना की भांडतात पण दिवसभर. आल्यापासून लगेच पॅन्थर सगळ्यांना मिळवून घेतलं. म्हणजे पॅन्थरचा एक स्वभाव मी बघितला, शेरूचा स्वभाव प्रचंड चिडका आहे, पण पॅन्थरचा स्वभाव जो आहे तो मायाळू, प्रेमळ आणि त्याला सतत कोणीतरी हवं असतं खेळण्यासाठी. बाकी असं काही नाही, पण खेळण्यासाठी. पित्तुकलं पित्तुकलं ए बाबडू बाबडू पॅन्थरे शिला जायचं चला. आता थोडंसं बाहेर गारटा आहे, या दोघांसाठी मी काहीतरी मागवलेलं आहे, आल्यानंतर तुम्हाला दाखवेन, कारण थंडी आहे आणि खाली झोपतात. बाकीचं कापड टाकलं तर ते फाडायचं आणि तोडायचं सुरू असतं. असं मी या व्हिडिओचं इथे सेंड करते. आवडलं तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.